नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी अध्ययन स्तर 6 ते 8 शब्द असलेला 4 ते 5 वाक्य असलेला जोडाक्षर युक्त विरामचिन्हासह आकलनासह लिहितो हा स्तर पूर्ण करण्यासाठी आपण काही कृती घेऊन आलेलो आहेत। ह्या कृतींपैकी आज जी आपण कृती बघणार आहोत त्या कृतीचं नाव आहे सांगतो आम्ही लिहा तुम्ही। तर शिक्षक मित्रांनो, ही कृती आपल्याला वर्गात घेत असताना आपल्याला काही गोष्टींचं पथ्य पाळायचं आहे की आपल्याला विद्यार्थ्यांना पहिले साहित्य सांगायचे आहे। त्या साहित्यामध्ये वही, पेन, पेन्सिल हे साहित्य विद्यार्थ्यांना तयार ठेवायला सांगायचं आहे। त्यानंतर आपण स्वतः शिक्षक म्हणून आपल्याकडे काही साहित्य अवेलेबल करून घ्यायचे आहे, ज्यामध्ये वाचनीय साहित्य असेल, वर्तमानपत्रांचे कात्रणं असतील किंवा पाठ्यपुस्तकातील काही उतारे असतील, गोष्टीची पुस्तकं असतील, असे काही जे लेखनीय साहित्य आहे ते लेखनीय साहित्य आपल्याजवळ तयार ठेवावे। त्यानंतर विद्यार्थ्यांना सूचना करावी की आज आपण श्रुतलेखन करणार आहोत, म्हणजेच मी सांगणार आहे आणि तुम्ही लिहिणार आहात। ही कृती घेत असताना आपल्याला काय करायचं की आपण पहिले एक वाक्य हळूवारपणे विद्यार्थ्यांना सांगायचा, विद्यार्थी लिहितील। एकदा ते वाक्य सांगितल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं रिपिटेशन करायचं, म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये कोणी विद्यार्थ्यांची गती कमी असेल, कोणत्या विद्यार्थ्यांची गती जास्त असेल, तर अशा गतीचे जे विद्यार्थी आहेत यांच्या गतीचा विचार करून थोडंसं हळूवारपणे त्यांना लिखाणाचा सराव द्यावा। म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांनी लिहिलं किंवा नाही याची एकदा चौकशी करावी। सर्व विद्यार्थ्यांनी म्हटलं की होय आमचं आता लिहून झालेलं आहे असं जेव्हा आपल्याला सांगितलं तेव्हा मग पुढील वाक्याला सुरुवात करावी। अशा प्रकारे 1, 2, 3, 4, 5 वाक्य आपण विद्यार्थ्यांकडून श्रुतलेखनाच्या माध्यमातून लिहून घ्यावी। वाक्य लिहत असताना, वाक्य निवडत असताना अशीच वाक्य निवडावी की ज्यामध्ये जोडाक्षरांचा समावेश असेल, विरामचिन्हाचा समावेश असेल, अशी वाक्य निवडून तीच वाक्य श्रुतलेखनासाठी विद्यार्थ्यांना देण्यात यावी। विद्यार्थ्यांचे सर्व वाक्य लिहून झाल्यानंतर एक एक वाक्य आपण स्वतः फळ्यावर लिहायचा। जो वाक्य अचूक असेल तर अचूक वाक्य फळ्यावर लिहिल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना सूचना करावी की आपण जे वाक्य लिहिलेलं आहे वहीमध्ये ते वाक्य फळ्यावरील वाक्यांशी जुळवून बघा आणि जे करेक्ट फळ्यावर लिहिलेलं आहे किंवा जे बरोबर फळ्यावर लिहिलेलं आहे त्या बरोबर त्या वाक्याशी आपण लिहिलेलं वाक्य जुळवून बघा आणि ज्या शब्दांमध्ये किंवा ज्या अक्षरांच्या बाबतीत चुका झाल्या आहेत त्यावर गोल करा। अशा प्रकारे 5ही वाक्य विद्यार्थ्यांना स्वतः तपासून घ्यायला सांगावे। ब्लॅकबोर्डवर स्वतः लिहावे किंवा आपल्याकडे जर सुविधा असेल प्रोजेक्टरची तर प्रोजेक्टरच्या माध्यमातून ती वाक्य फळ्यावर दाखवावी। अशा प्रकारे आपण ही कृती म्हणजेच सांगतो आम्ही लिहा तुम्ही ही कृती आपण या पद्धतीने विद्यार्थ्यांशी घेऊ शकतो। या कृतीमुळे विद्यार्थ्यांचं काय होतं तर श्रवणाची क्षमता वाढते, विद्यार्थी लक्षपूर्वक वाक्य ऐकतात आणि लक्षपूर्वक वाक्य ऐकून विद्यार्थी लिहिण्याचा सराव करतात। या कृतीमध्ये विद्यार्थ्यांच्या लिहिण्याची गती हळूहळू वाढत जाते। ही कृती नियमित जर आपण वर्गात घेतली, वारंवार या कृतीचा सराव विद्यार्थ्यांना दिला तर विद्यार्थी श्रुतलेखनामध्ये नक्कीच प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून विद्यार्थ्यांना आपण ही वर्गात घेतली अशा प्रकारचीच कृती आईवडिलांसोबत, भावा बहिणींसोबत, मित्रांसोबत घेण्याच्या सूचना कराव्या, जेणेकरून वारंवार ही कृती केल्यामुळे श्रुतलेखनातील चुका कमी होतील आणि श्रुतलेखन गतीने लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होईल। धन्यवाद।